मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा ना एक प्रश्न विचारला। तो मला असं विचारत होता की भावा, मला एका प्रश्नाचं उत्तर सांग की किस करताना ना मुलीला कुठे कुठे स्पर्श करायचा, म्हणजे किस करताना मुलीच्या कोणत्या कोणत्या अंगांना आपण टच करायचं आणि किस करताना कोणती काळजी ही आपण घेतली पाहिजे। सो मित्रांनो, जेव्हा मी त्या भावाचा प्रश्न जेव्हा मी वाचला ना, तेव्हा मला असं वाटलं की ह्या प्रश्नावरती ना एक व्हिडिओ बनवणं हे खूप जास्त गरजेचं आहे। कारण हा प्रश्न ना 100तले 90% पोरांना हा प्रश्न पडत असणार आणि ह्याच्याबद्दल ना आपण बोलणं खूप जास्त गरजेचं आहे। सो मित्रांनो, आज ना म्हणजे ह्या दोन प्रश्नांची उत्तरं की किस करताना मुलीला कुठे कुठे स्पर्श करायचा, किस करताना मुलीच्या कोणत्या अंगांना आपण टच करायचं आणि किस करताना ना कोणती काळजी ही आपण घेतली पाहिजे। सो मित्रांनो, ह्या दोन प्रश्नांची उत्तरं ना आज मी तुम्हाला डिटेलमध्ये एकदम म्हणजे सविस्तरपणे आज मी तुम्हाला सांगणार आहे। सो मित्रांनो, त्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा तुम्ही नीट बघा, कारण मित्रांनो हा व्हिडिओ ना प्रत्येक पोरग्याने बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। कारण तुम्ही पण कधी ना कधीतरी किस तुम्ही करणार आहात मित्रांनो, तर म्हणजे प्लीज हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा आता मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देतो की किस करताना ना कोणती काळजी ही तुम्ही घेतली पाहिजे। काय बोललो मी? किस करताना ना कोणती काळजी ही तुम्ही घेतली पाहिजे, कारण हा प्रश्न ना खूप जास्त महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की किस करताना ना मुलीला कुठे कुठे स्पर्श करायचा। तर मित्रांनो ऐका की किस करताना ना सर्वात पहिल्यांदा जी तुम्ही काळजी घेतली पाहिजे तर ती काळजी अशी आहे की किस करताना ना आपल्या तोंडातून कोणत्याही प्रकारचा घाण वास त्या मुलीला येणार नाही, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे। काय बोललो मी? किस करताना ना आपल्या तोंडातून कोणत्याही प्रकारचा घाण वास त्या मुलीला येणार नाही, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे। कारण मित्रांनो कसं असतं की मुलींना ना घाणेरडापणा हा अजिबात आवडत नाही। म्हणजे जर किस करताना ना जर तुमच्या तोंडातून जर घाण वास येत असेल, सो अशा परिस्थितीमध्ये ना ती मुलगी म्हणजे किस करणं थांबवेल किंवा म्हणजे ती मुलगी ना त्याच्यानंतर तुम्हाला कधीच किस करून देणार नाही। कारण कसं असतं की म्हणजे जर आपण ना एखाद्या व्यक्तीसोबत जर आपण बोलत असू आणि बोलता बोलताना ना जर त्या व्यक्तीच्या तोंडातून म्हणजे जर समजा घाण वास जर येत असेल, सो अशा परिस्थितीमध्ये ना आपल्याला त्या व्यक्तीसोबत बोलायची पण इच्छा आपल्याला राहत नाही। म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की साधं बोलताना आपल्याला घाण वास हा सहन होत नाही, तर किस करताना त्या मुलीला म्हणजे घाण वास सहन होईल का? अजिबात होणार नाही। सो अशा परिस्थितीमध्ये ना तुम्ही घाई गडबडीत कधीच किस करायला जाऊ नका। तुम्ही आपल्या तोंडाला स्वच्छ करा आणि म्हणजे तोंडामध्ये काहीतरी माउथ फ्रेशनर तुम्ही मारा। आणि जर माउथ फ्रेशनर म्हणजे जर तुम्हाला महाग वाटत असेल, सो अशा परिस्थितीमध्ये ना म्हणजे जे टपरीवरती भेटतं ना ते बाबा इलायची, म्हणजे तुम्ही कधी ना कधी खाल्ली असेलच, सो ती बाबा इलायची ना तुम्ही खाऊन आपल्या तोंडातून सुगंध काढू शकता। सो मित्रांनो, आता त्याच्यानंतर जी दुसरी काळजी आहे, तर दुसरी काळजी ना ही अशी आहे की किस करताना ना कधीच तुम्ही रफ किस करू नका। होय मित्रांनो, काय बोललो मी? किस करताना ना तुम्ही कधीच रफ किस करू नका। म्हणजे एखाद्या भुकेलेल्या जनावरासारखं त्या मुलीवरती ना तुटून पडू नका। कारण कसं असतं की काही काही मुलं ना अशी पण असतात की म्हणजे जी किस करताना ना एकदम भुकेलेल्या जनावरासारखं त्या मुलीवरती तुटून पडतात आणि अशा परिस्थितीमध्ये ना त्या मुलीच्या होठावरती चुकून काहीतरी कट पण लागू शकतो किंवा तिच्या होठाला ना काहीतरी जखम पण म्हणजे तिच्या होठाला होऊ शकते। सो जर अशी चूक जर तुम्ही केलात ना की किस करताना जर त्या मुलीच्या अंगावरती जर तुम्ही तुटून पडलात आणि जर तिच्या होठाला
काही ना काहीतरी जखम झाली. सो अशा परिस्थितीमध्ये ना त्या मुलीच्या मनामध्ये तुमच्याविषयी ना एक भीती म्हणजे तिच्या मनामध्ये निर्माण होईल आणि म्हणजे ती मुलगी ना तुम्हाला ह्याच्यानंतर कधीच ती किस करून देणार नाही. सो किस करताना ना एकदम नाजूकपणे एकदम सॉफ्टली तुम्ही तिला किस करा. कधीच तुम्ही घाई गडबड करू नका आणि कधीच भुकेलेल्या जनावरासारखं त्या मुलीवरती तुटून पडू नका. म्हणजे ही काळजी ना प्रत्येक मुलग्याने ही काळजी घेतली पाहिजे. आता मित्रांनो तुमचा दुसरा प्रश्न, ज्या प्रश्नाचं उत्तर ऐकण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत कदाचित थांबला असशीला, तर तो प्रश्न असा होता की किस करताना ना मुलीच्या कोणत्या कोणत्या अंगांना आपण टच करायचं. तर मित्रांनो बघा, किस करताना ना तुम्ही मुलीच्या ना 3 अंगांना तुम्ही टच करू शकता. पहिलं अंग असं आहे की मुलीची केसं. होय मित्रांनो, म्हणजे मुलीच्या डोक्यावरची जी केसं असतात ना, सो तुम्ही किस करताना ना म्हणजे तिच्या केसामध्ये हात घालून ते म्हणजे त्या केसांना ना तुम्ही कुरवाळू शकता. म्हणजे किस करताना तुमचे हात ना म्हणजे तुम्ही तिच्या केसामध्ये ठेवू शकता. आता त्याच्यानंतर जो दुसरा अंग आहे, तर तो दुसरा अंग असा आहे की मुलीची कमर. होय मित्रांनो, काय बोललो मी? मुलीची कमर म्हणजे मुलीची कंबर. आता बघा, म्हणजे किस करताना ना तुम्ही म्हणजे आपले दोन्ही हात किंवा आपला एखादा हात त्या मुलीच्या कमरेवरती पण ठेवू शकता आणि तिच्या कमरेवरती ना तुम्ही आपल्या हाताने हळुवारपणे तिला म्हणजे असं म्हणजे कुरवाळू शकता. म्हणजे तिच्या कमरेला ना तुम्ही सॉफ्टपणे तुम्ही स्पर्श करू शकता. आता त्याच्यानंतर जो तिसरा अंग आहे, तर तो तिसरा अंग ना असा आहे की मुलीचे हिप्स. होय मित्रांनो, काय बोललो मी? मुलीचे हिप्स. आता बघा, हिप्सचा अर्थ काय होतो, तर मित्रांनो आता मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही, कारण मित्रांनो तुम्हाला पण समजलं असेल की हिप्स म्हणजे कुठे तिला स्पर्श करायचा. आणि जर समजलं नसेल ना, सो तुम्ही गुगलवरती जाऊन ना ट्रान्सलेट करू शकता की हिप्स म्हणजे काय असतं. पण तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर मित्रांनो किस करताना ना तुम्ही तिच्या हिप्सला पण तुम्ही टच करू शकता. नॉर्मली हिप्सला ना तुम्ही प्रेस करू शकता आणि हिप्सवरती पण तुम्ही आपल्या हाताने हळुवारपणे सॉफ्टपणे तुम्ही आपल्या हाताने ना तिच्या हिप्सला तुम्ही कुरवाळू शकता. म्हणजे मित्रांनो टोटली किस करताना ना म्हणजे तिच्या केसांना आणि तिच्या कमरेला आणि तिच्या हिप्सला अशा 3 अंगांना तुम्ही स्पर्श करू शकता. सो मित्रांनो, आय होप जे मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला ते सर्व काही समजलं असेल. सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.